नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही जाहिरात येईल ते तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय विद्यालय, महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजेच GMC नांदेड यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे पात्रता, कोणते कोणते पद असणार आहेत, काय लागणारे पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, इथे बघू शकता 21 एप्रिल 2025 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यासाठी आपण आता पदे बघूया कोणते कोणते असणार आहे. तर यासाठी ग्रुप D या संवर्गाची पदे असणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी सुरुवात ही झालेली आहे. जवळपास एकूण 86 पदांची इथे भरती असणार आहे. गट D सर्व संवर्ग या पदांसाठी इथे भरती असणार आहे. हे जे काही सर्व संवर्ग पद असणार आहेत ते त्यांनी खाली मेन्शन केले आहे. ती PDF मध्ये आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यासाठी वेतन श्रेणी किती असणार आहे, पगार किती असणार आहे, तुम्हाला 15,000 पासून 47,600 इतका पगार राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला महागाई भत्ते सुद्धा दिले जाणार आहेत. त्यामुळे पगार बघू शकता, महागाई भत्ते ॲड केल्यानंतर पगार तुम्हाला चांगल्या लेवलचा असणार आहे. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर यासाठी नक्की अर्ज करू शकता. त्यासाठी एकूण जागा जे असणार आहे ते असणार आहे 69 एकूण जागा इथे असणार आहेत. त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचर ह्यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. प्रयोगशाळा परिचरसाठी पगार असणार आहे 19,900 ते 63,200 इतका पगार असणार आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला महागाई भत्ते दिले जाणार आहेत. त्याच्या एकूण वॅकन्सी असणार आहे 17 जागा ह्या पदासाठी असणार आहेत. ही जी असणार आहे ती ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व डिटेल माहिती किंवा ही PDF सुद्धा मिळून जाईल. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन चॅनलमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता किंवा ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करा, PDF सविस्तर वाचा, त्यानंतरच ह्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर आता आपण अर्ज कधी करायचे आहे ते आता आपण बघून घेऊया. तर तुम्हाला अर्ज कधी करायचे आहेत तर इथे बघू शकता, अर्ज सादर करण्यासाठी कालावधी म्हणजेच 26 एप्रिल 2025 पासून आजपासूनच अर्जाला सुरुवात झाली आहे आणि शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 16 मे 2025. या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे. त्याचबरोबर परीक्षेचा दिनांक व कालावधी म्हणजेच याच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची एक एक्झाम होणार आहे, त्या एक्झामचा कालावधी किंवा त्याचे दिनांक ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता आपण बघूया यासाठी पात्रता काय लागणार आहे, म्हणजेच कोणते कोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत. तर यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता 24 मे 2025 या तारखेच्या तुमचं जे काही शिक्षण आहे ते पूर्ण झालेलं असणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी शिक्षण काय लागणार आहे तर उमेदवाराला फक्त इथे 10वी पास, शालांत परीक्षा पास उत्तीर्ण लागणार आहे. म्हणजे फक्त तुमची 10वी झाली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता, इथे तुम्ही पात्र असणार आहात. त्याचबरोबर इथे स्वच्छक नावाचे एक पद असणार आहे, त्या पदासाठी फक्त 7वी लागणार आहे. फक्त 7वी पास असेल तर तुम्ही इथे पात्र राहणार आहात. म्हणजे शिक्षण बघू शकता, फक्त इथे तुम्हाला 10वी लागणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे. हे तुमचं क्वालिफिकेशन लागणार आहे. हे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्याचबरोबर वयोमर्यादा काय लागणार आहे तर पात्रतामध्ये इथे बघू शकता, भारतीय नागरिक म्हणजे महाराष्ट्राचे विद्यार्थी यासाठी एलिजिबल असणार आहेत. वयोमर्यादा काय लागणार आहे, ही वयोमर्यादा ही 24 एप्रिल 2025 नुसार कॅल्क्युलेट केली जाणार आहे. वयोमर्यादा काय लागणार आहे तर ओपन कॅटेगरीसाठी वयोमर्यादा बघू शकता, कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38 इतकी वयोमर्यादा लागणार आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांसाठी इथे वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे. कमीत कमी 18, जास्तीत जास्त 43 वर्ष इतकी वयोमर्यादा राहणार आहे. त्यानंतर आता आपण बघूया निवड प्रक्रिया काय असणार आहे. यासाठी तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर सिलेक्शनमध्ये तुमची एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहेत ते त्यांनी इथे मेन्शन केले आहे. गट D चं जे काही पदे असणार आहेत त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित असे तुम्हाला 4 सब्जेक्ट असणार आहे. टोटल 100 मार्कांची परीक्षा असणार आहे. 200 गुण तुम्हाला दिले जाणार आहेत. त्यासाठी टाईम जो असणार आहे तो असणार आहे 2 तासांचा कालावधी परीक्षेसाठी दिला जाणार आहे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. तर यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ त्यांनी इथे मेन्शन केले आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज हा तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. कोणत्याही ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही आहे.
त्याचबरोबर अर्जासाठी फीज किती लागणार आहे, तर अर्जासाठी फीज त्यांनी इथे मेन्शन केले आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीज राहणार आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीज इथे असणार आहे. ही जी फी असणार आहे मित्रांनो ती ना परतावाची म्हणजेच नॉन रिफंडेबल फीज राहणार आहे. त्यामुळे तुम्ही PDF सविस्तर वाचा, जर पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता. पण ही एक चांगली संधी असणार आहे, त्यामुळे यासाठी तुम्ही नक्की अर्ज करा. त्याचबरोबर आता आपण बघूया जी काही सर्व संवर्ग वरती दिले होते ते पदे कोणते कोणते असणार आहेत. तर त्या पदांबद्दल इथे माहिती दिली आहे त्यांनी. हे सर्व म्हणजे जवळपास टोटल इथे 21 पदे असणार आहेत. या पदांसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. त्याचबरोबर त्यांनी इथे कॅटेगरीनुसार पदांचे विश्लेषण केले आहे. हे विश्लेषण सुद्धा सविस्तर तुम्ही या PDF मध्ये बघू शकता. PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल असणारच आहे. तिथे जाऊन PDF तुम्ही सविस्तर वाचून घ्या. तर अशा प्रकारे ही सर्व जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल किंवा अर्जाबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.